भाजपा प्रदेश मुख्यालयात थोड्याच वेळात आता बैठकीला सुरुवात होणार आहे। बैठक ही महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता, मुंबई अध्यक्षपदाची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत। अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। अमित साटम आणि दरेकर यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, भाजपाची बैठक, या बैठकीमध्ये आता मुंबई अध्यक्षपदाची वर्णी लागणार आहे। अमित साटम आणि दरेकर यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। हे नावं आता आघाडीवरती पाहायला मिळत आहेत। आज जी बैठक आहे ही महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरलेली पाहायला मिळते। याचं कारण जर आपण बघितलं तर आता जी बीएमसी महापालिका आहे ती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे घेणं हे महत्त्वाचं ठरवलं जातंय भाजपकडनं आणि त्यासाठी रोड मॅप जो आहे तो देखील तयार केला जातोय। त्यामुळे मिशन मुंबई अशा पद्धतीची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांसारखे सगळे मोठे नेते जे भाजपचे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। भाजपच्या प्रदेश कार्यालयात साधारण 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र आता जर बघितलं तर मुंबई अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याची घोषणा होण्याची आज दाट शक्यता आहे। प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांचं नाव यासाठी चर्चेत होतं आणि याआधी जर आपण बघितलं तर आशिष शेलार यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे निभावलेली पाहायला मिळाली होती। त्यानंतर आशिष शेलार यांना मंत्रिपद देण्यात आलं आणि मुंबई अध्यक्षपदावरनं त्यांना बाजूला करण्यात आलं। तेव्हापासून म्हणजे जवळपास 8 महिने झाले असतील मुंबई अध्यक्षपद नेमकं कोणाकडे जाणार भाजपचं यासाठी चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती आणि आता जर बघतोय तर आज त्याची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये महापालिकेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडणार असल्याचं पाहायला मिळतंय। नीलम जी, नक्कीच। आता या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आत्ता बघितलं तर आत्ता सध्या आशिष शेलार उपस्थित झालेले आहेत। याचबरोबर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित झालेले आहेत। मंगलप्रभात लोढा इथे उपस्थित झालेले आहेत आणि काहीच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। खरं तर प्रवीण दरेकर देखील इथे येऊन गेले, मात्र आत्ता थोड्या वेळासाठी कुठेतरी बाहेर गेलेत ते, त्यानंतर परत ते येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मात्र आत्ता जर आपण बघतोय तर एकंदरीतच जो महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो माहोल तयार होणं अपेक्षित आहे तो माहोल आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आणि भाजपही त्याला अपवाद नाही। कोणत्याही परिस्थितीत बीएमसी आपल्याकडे कशी येईल यासाठीची जी राजनीती आहे ती आखण्यासाठी भाजपकडनं आता प्रयत्न केले जातात आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जी भाग्यश्री, या बैठकीला आता सर्वच खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत का आणि आता किती वेळात ही बैठक सुरू होईल? नक्कीच 10 वाजता ही बैठक सुरू होणार असल्याची माहिती आहे। सगळेच खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत। या व्यतिरिक्त पदाधिकारी जे आहेत भाजपचे ते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या नीलम आहे। आता देखील जर आपण बघतोय तर सगळे जे नेते आहेत ते यायला निघालेले आहेत। अर्धे नेते इथे पोहोचलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे पोहोचतील असं एकंदरीत चित्र आहे सध्या। जी, नक्कीच। याचे अपडेट आम्ही भाग्यश्री घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।